आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपण जे काही करतो, पैसे कमवतो, करिअर करतो, हे कोणासाठी करतो? पैसा तर कमवलाच पाहिजे. त्यामुळे करिअरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काय? मग ह्याच्यामध्ये प्रायोरिटी कशी ठरवायची? तरी वेळ किती द्यायचा प्रत्येक गोष्टीला? आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे आरोग्य, बरोबर, हेल्थ, हे सगळ्यात महत्त्वाची. दुसरं म्हणजे फॅमिली लाईफ. तिसरं म्हणजे करिअर. चौथं म्हणजे सोशल लाईफ. आणि 5वं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजासाठी काहीतरी करणं. ह्या 5 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मग ह्याच्यामध्ये प्रायोरिटी कशी ठरवायची? हेल्थ ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी. कारण हेल्थ नसेल तर काहीच नाही, बरोबर. नेक्स्ट इज फॅमिली लाईफ. आपण जे काही करतो, पैसे कमवतो, करिअर करतो, हे कोणासाठी करतो? आपल्यासाठी करतो, आपल्या कुटुंबासाठी करतो. म्हणून फॅमिली लाईफ हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय? तर करिअर. आणि करिअर केल्याशिवाय आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही. पैसा तर कमावलाच पाहिजे. त्यामुळे करिअरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काय? तर सोशल लाईफ. आपल्यासाठी मित्रांबरोबर थोडा वेळ घालवणं हे पण तेवढंच गरजेचं असतं. थोडंसं आपल्याला स्ट्रेस रिलीफ मिळतो, कळलं ना. आणि शेवटचं पण महत्त्वाचं की आपण समाजाचं देणं लागतो. म्हणून समाजासाठी काहीतरी करणं, समाजासाठी काहीतरी वेळ देणं हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आता प्रायोरिटी अशी असली तरी वेळ किती द्यायचा प्रत्येक गोष्टीला हे मात्र वेगळं आहे. जरी पहिली प्रायोरिटी हेल्थ असली तरी हेल्थला अर्धा तास ते 1 तास खूप झाला दिवसाला, बरोबर. फॅमिलीसाठी सुद्धा थोडा वेळ देणं खूप गरजेचं असतं. पण खरं जास्तीत जास्त वेळ कोणाला द्यायला लागतो? करिअरला द्यायला लागतो. आणि करिअरला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. सोशल लाईफ, त्याला पण कमी वेळ चालतो. आणि समाजासाठी पण थोडा वेळ चालतो. म्हणून वेळ किती द्यायचा याचं गणित वेगळं आहे. म्हणून करिअरला सगळ्यात जास्त वेळ दिला पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर फॅमिली लाईफ, त्याच्यानंतर आरोग्यासाठी एक अर्धा पाऊण तास 1 तास, त्याच्यानंतर सोशल लाईफ. फॅमिलीला टाळून सोशल लाईफ करत बसलं तर चालणार नाही. म्हणून सोशल लाईफ इज द नेक्स्ट प्रायोरिटी. आणि मग समाजासाठी काहीतरी करणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मला एकच गोष्ट सांगायची आहे की प्रायोरिटी वेगळी आणि वेळ देणं हे वेगळं असतं. तर याचा योग्य बॅलन्स करणं म्हणजेच लाईफला बॅलन्स करणं आहे. आणि बॅलन्स लाईफ हेच खरं हॅपी लाईफ असतं, हे लक्षात ठेवायचं.